आजवर आपण अनेकदा वाचलेलं आहे किंवा आपल्याला शिकवलं गेलेलं आहे की लोकशाहीचा उगम हा ग्रीस शहराच्या प्राचीन अथेन्स शहरात झाला. पण याच सिद्धांताला आव्हान देणारा एक नवा अभ्यास पुढे आलेला आहे. फील्ड म्युझियमचे गॅरी फेनमन आणि त्यांच्या नेतृत्वाखालील एका अभ्यास गटानं एक अभ्यास केलेला आहे की लोकशाहीचा उगम नेमका कुठे झाला. आता हा लोकशाहीचा उगम जो झाला आहे तो आपल्या भारताच्या अतिप्राचीन संस्कृतीमध्ये. आता ही अतिप्राचीन संस्कृती म्हणजे कोणती? तर हडप्पा संस्कृती. आता हडप्पा संस्कृतीमध्ये लोकशाहीचा उगम झाला असावा असं हा अभ्यासगट का मानतो? कारण कोणत्याही संस्कृतीमध्ये साधारणपणे त्या संस्कृतीचे काही राजे रजवाडे होऊन गेलेले असतात. तर त्या राजांचे राजवाडे असतात, त्यांचे प्रासाद असतात भले मोठे किंवा त्यांचं सैन्य एका ठिकाणी प्रशिक्षित केलं जात असतं. याचे काही ना काही पुरावे कोणत्या ना कोणत्या संस्कृतीतून सापडलेले आहेत. मात्र हडप्पा संस्कृतीमध्ये मात्र असे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. तर हडप्पा संस्कृतीमधून काय मिळालेलं आहे? तर भले मोठे प्रासाद किंवा भले मोठ्या वास्तू दिसलेल्या आहेत, जशा सामूहिक तलाव असेल, सामूहिक गोदामं असतील किंवा घरांची रचना असेल, या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर या अभ्यास गटाच्या असं लक्षात आलं की या सगळ्यावर लोकशाही पद्धतीनं कारभार करणारं एक प्रशासकीय मंडळ होतं आणि त्या मंडळावर सुद्धा एका व्यापारी मंडळाची पकड होती. म्हणजे थोडक्यात पुन्हा एका व्यापाऱ्याचं सुद्धा त्यावर वर्चस्व नव्हतं, तर एका गटाचं वर्चस्व होतं. थोडक्यात ते लोकशाही पद्धतीनं त्यांचा कारभार करत होते. असेच काहीसे पुरावे या अभ्यास गटाला मेक्सिकोच्या काही प्राचीन शहरांमध्ये सापडलेले आहेत. त्यांची नावं आहेत तिओतिहुआकान आणि मॉन्टो अल्बान. या शहरांमध्ये सुद्धा सामूहिक प्रशासन म्हणजेच लोकप्रशासनाचे पुरावे या अभ्यास गटाला सापडलेले आहेत. आता ग्रीक संस्कृतीचा साधारण कालखंड काय आहे? तर इसवी सन पूर्व 5वं शतक आणि हडप्पा संस्कृती ही त्याहूनही बरीच जुनी आहे आणि म्हणूनच लोकशाहीचा उगम हा हडप्पा संस्कृती आणि मेक्सिकोच्या अतिप्राचीन संस्कृतीमध्ये झाला असावा असं हा अभ्यासगट मानतो, असा त्यांचा निष्कर्ष सांगतो.